नमस्कार. 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकाच्या वाचनाच्या 4थ्या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वांचा खूप छान प्रतिसाद आहे. सर्वांना नवीन जगाची ओळख होत आहे. तसं ते जग जुनच आहे, पण आपण ती ओळख विसरल्यामुळे हे नवीन जग आपल्याला वाटत आहे. तर मी पण खूप उत्साहित आहे तुमच्या सोबत या ठिकाणी. आजचं सेशन जे आहे ते आपल्या पहिल्या सिद्धांताला पूर्ण करणार आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला मिशननी. गोविंद जांभळे सरांना मी आमंत्रित करतो मिशनसाठी. वेलकम गोविंद सर. नमस्कार सर। नमस्कार. मैं आपका टीम माय पॉसिबिलिटीज में दिल से स्वागत करता हूं। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों के उनके जीवन में ताउम्र आनंदी और उत्साही बने रहने के लिए मदद कर सके, ताकि वो उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावना में जीने लगे। अगर आप भी इस तरह की जिंदगी जीना चाहते हो तो मैं आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूँ। ग्रेट ग्रेट. थँक्यू व्हेरी मच गोविंद सर. खूप खूप धन्यवाद. तुमचे मिशन तुम्ही या ठिकाणी रिक्रिएट केलेलं आहे. तर समोर जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी गॅलरी व्ह्यू करणार आणि तुमचे सर्वांचे आनंदित आणि उत्साहित चेहऱ्यांचं दर्शन घेणार तुमचं सगळ्यांचं. धन्यवाद सगळ्यांचे या ठिकाणी. खूप छान उत्साहात आपण सगळे बसलेले आहात. आणि आज काय भेटते आपल्याला? आज नवीन कशा पद्धतीनं विशुद्ध क्षमता आपली काम करणार आहे, आपलं 24 कॅरेटचं सोनं कसं या ठिकाणी होणार आहे. होणार आहे नाही, आपण आहेच 24 कॅरेट. हे वारंवार आठवण करून द्यायची गरज आहे. कारण आज मी तुम्हाला अशी काही गोष्ट ऐकवणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन हलणार आहे. निश्चितच हलणार आहे. प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हलणार आहे या ठिकाणी. सुरुवात पासून परत मी तुम्हाला याची आठवण करून देणार आहे की आध्यात्मिकतेमध्ये सफलतेची व्याख्या काय? तर 7 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्वास्थ्य, ज्याच्यावर आपण काम करत आहे केंगन वॉटरच्या माध्यमातून. खूप मोठी गोष्ट भेटलेली आहे आपल्याला. पाणी 70% आपल्या शरीरात आहे आणि ते आपण बदललेलं आहे. आपलं चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ आपण म्हणतो. तर युनिव्हर्सने आपल्याला दिलं. मी नेहमी सांगतो, मी शेगावच्या या माझ्या कॅबिनमध्ये बसलेलो आहे. 7 जानेवारी 2017ला मी संकल्प केला होता की मला 100 वर्ष स्वस्थ जगायचंय. इथं बसलेलो असल्यामुळे ते रिकॉल झालं. 7 जानेवारी 2017ला मी शेगावातच राहायचो आणि त्या दिवशी मला केंगनचा केही माहित नव्हता की या जगात असं काही रिसर्च झालेलं आहे. आणि 7 डिसेंबर 2017ला माझं आरटीजीएस झालेलं होतं. इमॅजिन करा. हे असंच नाही घडलं. मला असं वाटतंय मला 100 वर्ष स्वस्थ जगण्यासाठी केंगन वॉटर माझ्या जीवनात आलं. आणि का जगायचं मला स्वस्थ? तर माझं पॅशन आहे मेकिंग अ डिफरन्स. मला आवडते लोकांच्या जीवनात कॉन्ट्रीब्यूट करायला. कारण जगण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे, तर माणूस 100 जगू शकतो. 120 जेनेटिकली जगण्यासाठी आपण आलेलो आहे. हुंजावेलीतले लोक जगत आहेत, पण तेवढं स्ट्रॉंग कारण पाहिजे आपल्याकडे. तर हा एक मुद्दा मला आज या ठिकाणी प्रेझेंट झाला. दुसरी गोष्ट आहे जीवनाच्या प्रति उत्साह आणि ऊर्जा. तिसरी गोष्ट आहे हेल्दी रिलेशनशिप. हे मला माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या डीएनए टाकायचं आहे. तिसरं जी पायरी आहे यशाची ती आहे हेल्दी रिलेशनशिप. लोकांशी संबंध कसे आहेत तुमचे? आणि सुरुवात घरातून होते, आपल्याला माहित आहे. ते पण येणार आहे आता पुढे की आपले स्वतःशी जे संबंध असतात तेच लोकांशी असतात. हे पण आपण बघणार आहोत. चौथं रचनात्मक स्वतंत्रता. आपल्याला फ्रीडम नाही आहे. मनाला जे वाटते ते आपण करत नाही. समाजाचं बर्डन असते. लोक काय म्हणतील,
या विचारात आपण जगत असतो. त्याच्यानंतर आहे भावनात्मक आणि मानसिक दृढता. EQ बद्दल बोलत आहे आपण, IQ बोलतच नाहीये. IQ कमी असला चालेल एकदा, पण EQ जास्त चांगला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कसं खंबीरपणे आपल्याला उभं राहता येईल, आपण गळून पडणार नाही. काही घटना घडली, अरे बापरे, संपला माणूस, असं नाही होणार. त्याच्यानंतर आहे चांगलं करण्याची प्रवृत्ती आपल्या मनामध्ये पाहिजे. 6वी गोष्ट आहे. आणि 7वी आहे पीस ऑफ माइंड, मनाची शांती. तर ह्या 7 गोष्टी आपल्याला या पूर्ण जर्नीमध्ये, म्हणजे आपल्या जवळच आहेत त्या, ऍक्च्युली परत परत आठवण करून द्यावं लागेल, त्या मिळवायच्या नाही आहेत. तर मोठा भ्रम आहे, तो दूर होणार आहे आज तुमचा. आज मी तुम्हाला एक व्हिडिओ ऐकवणार आहे अहंकाराबद्दलचा. ऑडिओ आहे अहंकाराबद्दलचा. तर पहिल्या दिवशी आपण हे बघितलं सफलतेची आध्यात्मिक व्याख्या काय आहे, आणि मग आपलं चॅप्टर सुरू झालं. पहिला सिद्धांत विशुद्ध क्षमतेचा सिद्धांत, प्युअर पोटेन्शियलिटी. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं आत्मप्रमाण आणि विषय प्रमाण, म्हणजे सेल्फ आणि आयडेंटिटी. आपली आयडेंटिटीच आपला अहंकार आहे. तर हा अहंकार प्रत्येक जण म्हणते त्याला खूप इगो आहे, आणि हा प्रत्येकाजवळ आहे. जो म्हणते त्याच्याही जवळ आहे. पण त्या इगोची रिअल डेफिनेशन मला वाटते ओशोपेक्षा जास्त कोणी चांगलं सांगू शकणार नाही. तर तुमच्यासाठी येणारे पुढचे 15 मिनिटं इतके महत्वाचे आहेत. कदाचित बऱ्याच लोकांना वाटेल की यार काय सुरू आहे हे, अहंकार किती मोठा असू शकतो. तर अहंकाराची एक डीप मध्ये व्याख्या आपण समजून घेऊ. म्हणजे कुठंतरी आपली जी आयडेंटिटी आहे, जी ऍडव्हान्स कोर्समध्ये मारल्या जाते पूर्ण 3 दिवस लँडमार्कच्या, सर्वायवल सुद्धा एक आयडेंटिटी आहे. आपण सर्वाईव्ह होण्यासाठी जगतो. आणि लहानपणीच कसं ते आपल्याला भेटते, कसे घरचे लोक आपल्याला एक हातोड्याने मारल्यासारखं आपल्या माइंडवर हे करतात की तुला काहीतरी बनायचं आहे. म्हणजे जसं आपलं लेकरू जन्माला आला तसं आपण कोणीच स्वीकारलेलं नाही. आणि मग तो आयुष्यभर धडपडतो काहीतरी बनण्यासाठी, आणि या जगातून चालला जातो, काहीच बनत नाही. कारण तो स्वीकारत नाही जसंच्या तसं स्वतःला सगळ्यात आधी. तर मी जेव्हा 2-3 वेळा काल हे अहंकाराबद्दल ऐकलं, तर मला वाटलं की पुढे जाण्यापूर्वी आपण हे शेअर केलं पाहिजे. तर आपलं सगळं हे जे चालू आहे हे याच्यासाठी आहे की आपलं जे मूळ स्वरूप आहे तिथं आपल्याला पोहोचायचं आहे, जिथून आपण दूर आलेलो आहे, भटकलेलो आहे. मी काल नितीन दादाचा, विठ्ठल सरचा आमचा परवा कॉल झाला, तर म्हटलं हे धूळ झटकायची आहे. तर नितीन दादा म्हणत धूळ नाही, ते साधी धूळ नाही आहे की अशी सहज झटकल्या जाईल. तर मग मी किचन मधल्या कढईमध्ये जो चिकटपणा असतो त्याचं उदाहरण दिलं, की त्याच्यापेक्षा जास्त घट्ट चिकट ती आहे आपली आयडेंटिटी बनलेली. आणि पण आपल्याकडे 11.5 pH पाणी आहे, हे मोठी गोष्ट आहे. आणि त्या पाण्यानं कितीही चिकनाट असेल तर ती निघून जाते. तर आता हे जे चालू आहे, मला असं वाटते हे सत्र हे 11.5 pH पाण्याचं काम करणार आहे. अहंकाराला समजून घेणं आहे फक्त की तो काय आहे. जेव्हा आपण त्याला समजून घेऊ तेव्हा ती पकड ढिली होऊ शकेल. मलाही आधी भीती वाटायची की आपण मार्केटिंगमध्ये आहोत आणि आपण असं लोकांना शिकवलं तर लोक तर बिझनेसच नाही करणार. महत्वाकांक्षा महत्वाची आहे, -3 व्हायचं आहे, अचिव्हमेंट करायच्या आहेत. पण जेव्हा आपण याला समजून घेऊ तेव्हा आपण याच्यापेक्षा मोठ्या अचिव्हमेंट करू शकतो. पण त्या अहंकारासोबत अचिव्हमेंट नसणार. ऊर्जा आपल्यामध्ये आहे तर काहीतरी घटित होतच राहणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे जाण्यापूर्वी हीच आहे, ध्यान, मौन आणि नॉन जजमेंटल. कशासाठी होत आहे आपण? विशुद्ध क्षमतेचा नियम बघत आहे आपण, प्युअर पोटेन्शियलिटी. आपल्या मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी ह्या सगळ्या आपण प्रॅक्टिसेस करत आहोत. तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं पुस्तकं असंख्य आहेत पण वेळ कमी आहे, म्हणून मुद्द्याची पुस्तकं वाचा आणि आचरणात आणा. हे बुद्धीचा सार आहे, ज्ञानाचा सार आहे. तो आपण सुरुवातीला बघितला होता. तर आता आपण पुढे जाणार आहे आणि आजचा विषय कंप्लीट करणार आहे. मौन, नीरवता आणि खामोशी याच्या माध्यमातून आपण जेव्हा ध्यानावर जातो किंवा आपण जेव्हा राय बनवणं
मतं बनवणं बंद करतो, तेव्हा आपण प्रवेश करतो त्या क्षेत्रामध्ये, विशुद्ध क्षमतेच्या क्षेत्रामध्ये. प्युअर पोटेन्शियलिटीचा अनुभव यायला लागतो आपल्याला ह्या 3 गोष्टी केल्यामुळे, ज्या आपण काल बघितलेल्या आहेत. आता आपण चौथी गोष्ट बघणार आहे त्याच्यामध्ये. और जब आप ऐसा कर लेंगे तब आप अभ्यास का साधना का चौथा घटक इसमें जोड़ सकते हैं. वह है प्रकृति के साथ निरंतर सीधा संबंध रखना. प्रकृती सोबत सरळ संबंध ठेवायचा. प्रकृतीमध्ये काय येते? प्रकृति के साथ समय व्यतीत करना आपको जीवन के समस्त तत्वों और बलों के परस्पर तालमेल वाले व्यवहार को समझने में सक्षम बनाता है. आपण जेव्हा प्रकृतीला समजून घेतो, कारण आपण पण प्रकृतीचाच एक भाग आहे, तर तेव्हा आपली क्षमता वाढत जाते दिवसेंदिवस. संपूर्ण समस्त व संपूर्ण जीवन के साथ एकत्व का भाव ह्या गोष्टी आपल्याला मिळवून देतात. प्रकृति के किसी भी रूप में जुड़ना आपको विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य में जाने में सहायता करेगा. ही चौथी गोष्ट आपण आज डिस्कस करत आहे, की तुम्ही जेव्हा प्रकृतीच्या सानिध्यात जास्त राहणार, तर तुम्हाला सपोर्ट होईल तुमच्या मूळ स्वरूपाकडे आपल्याला जाण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या नदीजवळ उभे आहात, नदीला बघत आहात, तुम्ही जंगल सफारीला गेलेले आहे. मी ते पूर्ण जंगल बघत होतो. कोरमध्ये आतमध्ये गेलो होतो. मी त्या जंगलाचा आस्वाद घेतला. त्या नेचरला मी न्याहाळलं, बघितलं. तर जंगल बघा, झाडं बघा, घरातले कुंडीतले झाडं ऑब्झर्व्ह करा. अहंकार नाही ना त्यांना कोणालाच. पर्वत, पहाड, झील, समुद्र तट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ घेऊन जातील. आपको अपने जीवन के अंतरतम सार तत्व के संपर्क में रहना सीखना चाहिए. प्रॅक्टिस करावं लागेल. आणि हा ओशोचा ऑडिओ ऐकून तुमच्या लक्षात आलं, की आता तो जो सिंह आहे तो लगेच चुहा होणार नाहीये. त्या कहाणीत झाला, प्रत्यक्षात होणार नाहीये. त्याच्यासाठी सर्व प्रॅक्टिस आपण करणार आहोत. यह सच्चा सार तत्व अहम की पहुंच से दूर रहता है. तिथं अहंकार नाही पोहोचू शकत ज्या सार तत्वाजवळ आपण पोहोचत आहे. भय रहित और स्वतंत्र रहता है. त्याला कोणाची भीती नसते कुठल्या प्रकारची. आलोचना से अछूता. कोण जर निंदा केली तर त्याला काही फरक पडत नसते. फरक पडते आयडेंटिटीला. निंदेचा फरक पडते अहंकाराला. और विरक्त रहता है. किसी चुनौती से घबराता नहीं है. आपण घाबरतो म्हणजे आपण नाही घाबरत ऍक्च्युअली. आपला तो अहंकार घाबरत असते. यह न किसी का अधीनस्थ है और न किसी का अधीक्षक. आपला कोणी बॉस नाही आणि आपण कोणाचेच बॉस नाही. हे लक्षात घ्या आज. अर्थात न यह किसी के अधीन रहता है न किसी को अपने अधीन रखता है. अहंकाराला लोक आपल्या अधीन पाहिजे, पण इथं तसं नाहीये. यह जादू सरीखा है, रहस्यमय है और मंत्रमुग्ध कर देने वाला है. अपने सच्चे सार तत्व के संपर्क में रहना आपको अपने संबंधों के दर्पण में झांकने वाली अंतर्दृष्टी भी प्रदान करेगा. म्हणजे ही जी जर्नी सुरू झाली आपली स्वतःसोबतची, त्याच्यामुळे आपल्याला हे बघायला मिळेल की माझे रिलेशन स्वतःसोबत कसे आहेत. क्योंकि आपके जितने भी संबंध है वे सब आपके खुद के साथ जो संबंध है उसका प्रतिबिंब है. आपल्या लोकांसोबत जे संबंध आहेत ते आपले स्वतःसोबत संबंध आहेत, त्याचं प्रतिबिंब आहे. उदाहरण के लिए अगर आप में अपराध भाव है, भय है और पैसे को या सफलता को या किसी भी और बात को लेकर असुरक्षा की भावना है, तो अपराध भाव, भय, असुरक्षा इन सब की परछाई आपके व्यक्तित्व का बुनियादी पहलू बन जाएंगे. तुमच्या जीवनात तुमचे स्वतःसोबत संबंध असे असतील, अपराध भाव असेल की काय यार मी जिंदगीत काहीच करून नाही राहिलो, असा अनुभव करतो आपण. टीम मध्ये सुद्धा असा अनुभव येतो की 2 वर्ष झाले सर मी काम करत आहे, पण काही मी पाहिजे ते ठरवलं ते नाही झालं, मी काही कामाचा नाहीये. हा एक भाव असतो आपल्या मनामध्ये. असुरक्षा वाटते आपल्याला, कसं होईल भविष्याचं, आपल्या मुलांचं शिक्षणाचं, आपण जर पैसा नाही कमवला तर. आणि त्याची जी सावली असते ते आपलं व्यक्तित्व बनून जाते एक प्रकारचं. आणि म्हणून
त्याचा रिफ्लेक्शन मग आपल्याला बाकी संबंधांवर पण दिसते. फिर चाहे कितना भी पैसा है, कितनी भी सफलता आपको मिल जाए, वे आपके जीवन की बुनियादी समस्याओं से आपका निस्तार नहीं कर पाएंगी. बघा, लोकांकडे पैसाही येतो, मग सगळ्याच गोष्टी येतात, सक्सेस मिळते, पण तरी तो जो भाव असते त्यांचा तो बदलत नाही जीवनामध्ये. आपण नेहमी स्वतःबद्दलही ऑब्झर्व करा तुम्ही आणि इतर लोकांबद्दलही ऑब्झर्व करा. केवल अपने सच्चे स्वरूप के साथ आपकी घनिष्ठता ही आपको शांती प्रदान कर पाएगी. आपण जेव्हा मौन राहू, ध्यानात जाऊ, नॉन जजमेंटल राहू, नेचर सोबत कनेक्ट राहू, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या सोर्स म्हणू आपण त्याला, त्याच्यासोबत आपल्याला कनेक्ट करायला मदत करणार आहे. आपका समुत्थान कर पाएगी. और जब आप अपने सच्चे स्वरूप के ज्ञान में स्थित हो जाएंगे, जब आप अपने सच्चे स्वरूप को सचमुच जान जाएंगे, नॉलेजच्या स्तरावर नाही. नॉलेज खूप लोकांकडे आहे मार्केटमध्ये, समाजात आपण बघतो, एवढं काही बोलतात लोक कोणत्याही विषयावर की असं वाटतं यांच्यासारखं नॉलेज कोणालाच नाही, पण ते नॉलेज जीवनात नसते. ओशो नेहमी म्हणतात, अगर आप बातें आग की करो और आपके जीवन में राख ही राख हो, तो आपकी कौन सुनेगा. तर हे आपल्याला बघायचं आहे की खरंच त्याची जाणीव मला झालेली आहे का. तब आप कभी भी कोई अपराध भाव, भय या असुरक्षा महसूस ही नहीं करेंगे. कधी आपण गिल्ट मध्ये जाणार नाही. आणि आपण ऑलरेडी वन डे ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, बिईंग इन एक्सलन्स. टॅटू बनवलेला आहे मी बिईंग इन एक्सलन्सचा. आणि बिईंग इन एक्सलन्स साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कंपॅरिझन सोडावं लागते. जे आपण आता ऐकलं, अहंकाराचा सोर्स आहे कंपॅरिझन. आपल्या पुढेही कोणी आहे, मागेही कोणी आहे, जीवनभर आपण लाईन मध्ये उभे आहे. कुठेही पोचा, तुमच्या पुढे कोणीतरी आहे आणि मागं पण कोणीतरी आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी कंपॅरिझनला मी कॅन्सर म्हणत असतो. हा कॅन्सर तरी ठीक करता येईल उपचार करून, केंगन पाणी पिऊन, ट्रीटमेंट करून, सगळं करून. पण तो जो कंपॅरिझनचा कॅन्सर आहे, तो दूर होऊ शकतो विवेकाने, आपल्या प्रेझेन्सनी. की नाही, कोणीच किती मोठी गोष्ट आहे, तुमच्या अंगठ्याचं निशाण कोणाचंच नाही, अरबो खरबो लोक आहेत जगात. किती मोठा विषय आहे. कधीच नाही ना. सेक्युरिटीसाठी आपण वापरतो ना, पिक्चर मध्ये बघतो आपण, मोठ्या मोठ्या तिजोऱ्यांवर एका व्यक्तीचा अंगठा असतो, मग त्याचाच थंब आणावा लागतो, त्याच्याशिवाय ते उघडत नाही. किती मोठा विषय बोलले ओशो. कशाची तुलना, कशाचं कंपॅरिझन. गडबड सगळी तिथून सुरू होते, हे लक्षात घ्या. न पैसे के बारे में, न समृद्धि के बारे में, और न ही किसी इच्छा पूर्ति के बारे में आपण कधीच ते करणार नाही. क्योंकि तब आपको यह बोध हो चुका होगा कि समस्त भौतिक संपदा का सार तत्व तो जीवन ऊर्जा ही है, विशुद्ध ऊर्जा ही है. और यह विशुद्ध ऊर्जा ही आपका सहज स्वभाव है. सहज आहे ते सगळं, पण आपल्याला सहजता लहानपणापासून नाही शिकवली, नर्सरी पासून. कॉम्पिटिशन मध्ये टाकला आपल्याला, नर्सरी प्ले स्कूल पासून. तो बघ, अरे आमचा मुलगा 2.5 वर्षाचा झाला, अजून बोलतच नाही. अजून आमचा मुलगा चालायलाच लागला नाही. शेजारच्याचा तर लवकर चालायला लागला. तिथून पासून सुरुवात आहे या गोष्टीची. सहज नाही ठेवलं आपल्याला, मूळ स्वरूपामध्ये नाही ठेवलं. आणि त्यांची पण काही चूक नाही, परंपरा चालत आलेली आहे, ते फॉलो होत आहे सगळं. आप अपने सहज स्वभाव, अपनी सहज प्रकृति के साथ जितना अधिक घनिष्ठ होते जाएंगे, उतने ही अधिक रचनात्मक विचार आपको प्राप्त होंगे. क्रिएटिव्हिटी वाढेल आपली, आणि ती नॅचरल असेल. काय नदीचं उदाहरण दिलं, ती समुद्राला जाऊन भेटते. आपण सरोवर बनून बसलेलो आहे, आपण डबकं बनून बसलेलो आहे, जे कुठंच पोचणार नाही आहे. आणि आपला व्यवसाय पण तोच आहे, वाहत्या पाण्याचा आणि थांबलेल्या पाण्याचा. म्हणजे किती कनेक्ट करत आहे त्या सगळ्या गोष्टी युनिव्हर्सनी आपल्याला. मला तरी वाटतं या गोष्टीसाठी सिलेक्ट केलेलं आहे. विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य में अनंत रचनात्मकता और विशुद्ध ज्ञान का क्षेत्र भी शामिल रहता है. ऑस्ट्रेलियाचा एक दार्शनिक आहे फ्रेंच काफका, त्यांनी म्हटलेलं आहे, आपको अपना कमरा छोड़ने की आवश्यकता नहीं है, आप अपनी मेज पर बैठे रहे और सुने.
आपको सुनने की भी आवश्यकता नहीं है, बस प्रतीक्षा करे। आपको प्रतीक्षा करने की भी आवश्यकता नहीं है, केवल शांत, निश्चल और अकेला होना सीखे। तब यह संसार मुक्त भाव से स्वयं आपके समक्ष प्रस्तुत हो जाएगा अपने रहस्य खोलने के लिए। उसके पास कोई और विकल्प नहीं होगा, वह परम आनंद आपके चरणों में लोट हो जाएगा। ट्रॅफिक जाम झालेला आहे आपल्या रस्त्यावर, म्हणून आपल्याला त्या गर्दीतून दूर होण्याची गरज आहे, एकट्यात येण्याची गरज आहे, शांतता आपल्याला पाहिजे, तर आपण कनेक्ट होऊ शकू या सगळ्या गोष्टींसोबत. आणि ट्रॅफिकचा फिजिकल ट्रॅफिकशी अर्थ नाही आहे. तुम्ही सगळ्या ट्रॅफिक मध्ये अडकलेले असूनही शांत राहू शकता. बाकी लोक चिडचिड करत असतील तरी आपण शांत राहू शकतो. इस ब्रह्मांड की समृद्धि या इस ब्रह्मांड का भव्य दर्शन, विपुलता और प्रचुरता, या ब्रह्मांडात सगळंच काही आहे. प्रकृति के रचनात्मक मन की ही एक अभिव्यक्ति है. प्रकृति के मन के साथ आप जितना अधिक तारतम्य होते जाएंगे, उतना ही आप अधिक इसकी अनंत, अबाध और असीम रचनात्मकता में प्रवेश करते जाएंगे. लेकिन प्रकृति के इस विपुल, समृद्ध और असीम रचनात्मक मन से संबंध होने के लिए पहले आपको अपने भीतर का जो कोहराम है, जे कोलाहल आहे, त्याच्यापासून दूर जावं लागेल. त्या गर्दीत हे भेटणार नाही. केवल तभी आप ऊर्जस्वी कार्यकलाप को संभव बना पाएंगे और साथ ही उस शाश्वत असीम रचनात्मक मन की शांतता को भी बनाए रख पाएंगे. प्रकृति में शांत, असीम व अनंत मन के साथ आपके अपने व्यक्तिगत ऊर्जस्वी असीम मन का यह सुंदर संयोजन शांतता और गतिशीलता का ऐसा परिपूर्ण संतुलन हो जाता है कि यह सब कुछ रच सकता है. काय पाहिजे सांगा मग तुम्हाला? आता जी धावपळ सुरू आहे ती न करता ते आपण मिळू शकतो. जो कुछ आप पाना चाहते हैं, इन विपरीतताओं का यानी शांतता के साथ साथ गतिशीलता का यह सह अस्तित्व आपको स्थितियों, परिस्थितियों, लोगों और चीजों पर रहने वाली निर्भरता से मुक्त कर देगा. आता आपण निर्भर आहे. आपल्या सोबत लोक जॉईन झाले पाहिजे, आपल्या मशीन लोकांनी घेतल्या पाहिजे, त्याच्यापासून आपण मुक्त होऊन जाऊ. आपल्याला लोकांकडे जाण्याची गरज पडत नाही, लोक आपल्याकडे येतील. ह्या पद्धतीचं एक व्यक्तित्व आपण तयार करू शकतो. कारण देण्याचा भाव, उद्या ते चॅप्टर आहे आपलं गिव्हिंग अँड रिसिव्हिंग, दुसरा सिद्धांत आपण बघणार की काय देऊ शकतो आपण समाजाला आणि दिल्याशिवाय कसं काहीच मिळत नाही आपल्याला. खूप पॉवरफुल सिद्धांत उद्या आपण बघणार आहोत. जब आप विपरीतताओं के इस सुंदर सह अस्तित्व को शांत भाव से स्वीकार कर लेते हैं, तब आप ऊर्जा के संसार के साथ इस भौतिक जगत के अभौतिक अपदार्थ के साथ खुद को सीधे सीधे जोड़ लेते हैं. ऊर्जा का यह संसार तरल है, चलायमान है, लचीला है, परिवर्तनशील है, सदा सर्वदा गतिशील है. आपण सिक्रेट मध्ये ऐकलेलं आहे, सृष्टी गति पसंद करती है. घास बढ़ने की कोशिश नहीं करता, बढ़ जाता है. पशु पक्षी, माणूस सोडून कोणीच परेशान नाही या पृथ्वीवर, कारण त्यांचा या नेचरवर विश्वास आहे. ते कधीच उपाशी राहत नाहीत. उपासमारी माणसाजवळ आहे फक्त, कारण माणसानं स्वतःला मोठं केलं की मी काहीतरी करेल, आणि तिथं सगळा घोळून बसलेला आहे. शांतता अकेली ही रचना करने में व सृजन करने में सक्षम है. म्हणजे एक शांतता सगळं काही करण्यासाठी सक्षम आहे, जी आपल्याजवळ नाही आहे आता. आणि त्याचं मुख्य कारण आहे कंपैरिजन. जबकि अकेली गतिशीलता अपनी अभिव्यक्ति के कुछ पहलुओं तक ही सीमित रहती है, लेकिन इन दोनों का संयोजन आपको समस्त दिशाओं में जिधर भी आपका अवधान ले जाए उधर ही रचना करने, सृजन करने की क्षमता आपको प्रदान करती है. ऐसी गतिशीलता व सक्रियता के साथ आप कहीं भी जाए, तुम्ही कुठेही जा, तुमच्या सोबत शांतता, नीरवता आणि खामोशी सोबत ठेवा. कुठेही जा. फिर आपके आसपास की अस्त व्यस्त गतिविधियों का साया, मी जे परवा बोललो होतो, डॉक्टर शिवाजी जोंबाडे सरांनी शेअर केलं होतं की ऍक्सिडेंट बंद नाही झाले रोडवरचे, पण मला दिसत नाहीत. भांडणं बंद नाही झाले, पण मला दिसत नाहीत. तर इथं तेच सांगत आहे की जेव्हा तुम्ही शांतता, नीरवता आणि खामोशी तुमच्या सोबत ठेवता, तेव्हा तुमच्या आजूबाजूची जी अस्तव्यस्त गतिविधी आहेत त्याची सावली तुमच्यावर पडत नाही.
अस्त व्यस्त गतिविधियों का साया आपकी रचनात्मकता के भंडार पर, आपकी विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य पर नहीं पडेगा. इतकं पॉवरफुल आहे हे सगळं. विचार करा तुम्ही. आता शेवटचं 5 मिनिटं बाकी आहेत आपले फक्त. आता हे आचरणात आणायचं आहे तर प्रॅक्टिस काय करायची? प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी हे तुम्हाला मिळणार आहे. 5 मिनिटात मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. निम्नलिखित आचरण के अनुसार चलने का संकल्प लेकर विशुद्ध ऊर्जा के सिद्धांत पर मैं अमल करूंगा. संकल्प करत आहे आपण. मैं प्रतिदिन कुछ समय मौन, शांत व खामोश रहकर केवल एकाग्र होकर विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य के संपर्क में रहूंगा. काही वेळ द्यायचा आहे आपल्याला त्या गोष्टीसाठी. मैं प्रतिदिन 2 बार यानी सुबह और शाम लगभग 30-30 मिनिट ध्यान में अकेला बैठूंगा. हे प्रॅक्टिस आहे. करायचं की नाही करायचं आपल्या हाती आहे. आपल्याला जर ते पाहिजे असेल ओरिजिनल तर हे करावं लागेल. दुसरं, मैं प्रतिदिन प्रकृति के साथ संगत करने के लिए समय निकालूंगा. हर जीव के भीतर की प्रज्ञा को शांत भाव से एक द्रष्टा की तरह देखूंगा. कुत्र जरी दिसलं रस्त्यात तरी आपण त्याच्यात बघू शकतो ते तत्व. आज मी सकाळी उठल्यावर शेगावला गॅलरीत उभा राहिलो तर ते मी सगळं ऑब्झर्व करत होतो. हे प्रॅक्टिस मी 2018 पण केलेली आहे. पक्षी उडत होते, झाडं होते कुंडेत लावलेले, सगळं मी ऑब्झर्व केलं काही मिनिट फक्त गॅलरीत उभं राहून. तर हे आपल्याला करायचं आहे. हर जीव के भीतर की प्रज्ञा को शांत भाव से एक दृष्टा की तरह देखूंगा. मैं शांत चित्त से बैठकर सूर्यास्त को देखूंगा. काल मी नागपूरहून निघलो तर सूर्यास्त बघितला गाडी उभी करून 2-4 मिनिटं. होत होता सूर्यास्त, बघून घेतला. या समुद्र की अथवा किसी जलधारा की ध्वनी सुनूंगा. आजकाल तर सगळंच अवेलेबल आहे युट्यूबवर. घरी असले की टीव्हीत लावून द्यायचं. रिलॅक्सेशनचे लाईव्ह चालू असतात. तुम्ही रिकामे असले की टीव्हीवर ते लावून द्यायचं. झुळझुळ झुळझुळ पाण्याचा आवाज येतो आणि निसर्ग तुम्हाला दिसतो. टीव्हीत बसूनही तुम्ही ते टीव्ही समोर बसून बाकी काही गोष्टी न पाहता ते करू शकता. या किसी फूल की सुगंध को बस मैं सूंघूंगा. त्या दिवशी आम्ही अर्जुनी मोरगावला गेलो होतो दयानंद शेंडे सर सोबत. गार्डन मध्ये गेलो, तिथले फुलं घेतले. नॉर्मल माणूस फुलाचा सुगंध घेतो वेगळा, पण जो माणूस या प्रॅक्टिस मध्ये आहे तो जेव्हा फुलाचा सुगंध घेतो तर त्याचा अनुभव वेगळा असतो. ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं. मैं अपने ही मौन, निरवता व खामोशी के परमानंद में और प्रकृति संसर्ग में जीवन के स्पंदन का, विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य का और असीम सृजनशीलता का आनंद लूंगा. तीसरं, मैं किसी के बारे में कोई राय न बनाने की आदत का अभ्यास करूंगा. मैं अपना दिन इस वचन के साथ शुरू करूंगा, जो कुछ भी हो मैं किसी के बारे में कोई राय नहीं बनाऊंगा और मैं सारे दिन खुद को याद दिलाता रहूंगा की मुझे राय नहीं बनानी है. काय भेटते आपल्याला मत बनून? फायदा तर काही नाही, नुकसान आहे. विचार तुम्हाला करायचा आहे. तर आपला पहिला सिद्धांत या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 2 मिनिटं आधी मला थोडं वाटलं होतं की पुढे जाते काय, पण युनिव्हर्स सगळं करत आहे. 7ला 2 मिनिटं कमी असताना आपलं हे सेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आणि उद्या तुम्हाला याच्यासाठी यायचं आहे, कारण 7ही सिद्धांत समजून घेतल्याशिवाय आपल्याला ही मदत मिळणार नाही. अर्पण का सिद्धांत आहे उद्या, द लॉ ऑफ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग. आता फक्त आपण जमीन तयार केली पहिल्या प्रकरणामध्ये, प्युअर पोटेन्शियालिटीची ओळख करून घेतली. आणि आता आपल्याला बघायचं आहे की समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर काय देतो समाजाला आणि त्याला काय मिळते, याचा जो सिद्धांत आहे युनिव्हर्सचा, तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहे उद्याच्या सेशनमध्ये.